ओम गम गणपते नमः. ओम गम गणपते नमः. ओम गम गणपते नमः. ओम गम गणपते नमः. सर मी कविता लिहायला बसलो. बघितलं दसरा आता आलाय, दसऱ्याच्या निमित्ताने कविता लिहूया. सर बघितलं तारीख आहे 2 ऑक्टोबर आणि 2 ऑक्टोबर बघितलं दसरा आणि मला आठवली तारीख 5 ऑक्टोबर. आता तुम्ही म्हणाल दसऱ्याची 2 ऑक्टोबर तारीख आणि तुम्हाला 5 ऑक्टोबर कशी आवडतं, कशी आठवली? तसंच कारण महत्त्वाचं आहे. कसं ते बघा. 5 ऑक्टोबरला व्हिडिओमध्ये माझं प्रथम प्रक्षेपण झालं आणि कविता गाण्याला सुरुवात झाली. विशेष म्हणजे काय झालं? विशेष म्हणजे पहिलं गाणं होतं तुझं मागतो मी आता, तुझं मागतो मी आता. आणि ते बाप्पाचं ते गाणं पहिलंच सुरुवातीला मी गायलेलं आहे. अगदी सरळ साधा वेशामध्ये घरामध्ये बसून आता एक सहज गाणं म्हणून गेलो आणि ते तिकडे जी सुरुवात झाली ती आजपर्यंत झालं. वर्ष पण झालं. दिवाळी पाहिली, दसरा पाहिला, अनेक म्हणजे दिवाळी ते दसरा सर्व सण पाहिले आणि पूर्ण वर्ष माझं आनंदात आणि मजेत गेलं. आता यावरती आपले म्हणजे हा जो काळ होता वर्षभर होता त्यात अनेक कविता मी लिहिल्या, अनेक घडामोडी घडल्या. शतक झालं, द्विशतक झालं आणि आज मला वर्ष झालं. असा आनंद झाला आहे आणि त्यानिमित्ताने मी कविता लिहितोय आणि ती कविता सुरुवात करतोय. ऐका तर. कविता व्हिडिओ 5 ऑक्टोबर आठवणं. कविता व्हिडिओ 5 ऑक्टोबर आठवणं. सुरुवात झाली तुझं मागतो बाप्पाचे गाणे. बाप्पाचं गाणं यूट्यूब चॅनलवर पहिले प्रक्षेपण. आयुष्यातील होता माझ्या आनंदाचा क्षण. आज 5 ऑक्टोबर 24-25 वर्षभराचे सण. 24-25 वर्षभराचे सण. वर्षभराचे सणांचे कवितेतून गुण. पाहिले वर्षभराचे दिवाळी दसरा सण. 5 ऑक्टोबर दिवसाची राहिली मात्र आठवण. 5 ऑक्टोबर दिवसाची राहिली आठवण. वर्ष झाले आज यूट्यूबवर प्रक्षेपण. सुरुवात बाप्पाचे गाजले मात्र गाणं. वाद्याशिवाय प्रारंभ गाणे गीत रामायण. आयुष्यातील महत्वाचे 5 ऑक्टोबर महत्वाचा क्षण. आयुष्यातील 5 ऑक्टोबर आहे महत्वाचा क्षण. उत्साह प्रोत्साहन कवितेतून मिळाले आयुष्याला वळण. येती आयुष्यात खरोखर सुखाचे क्षण. प्रेक्षक वाचक यूट्यूब नाही विस्मरण नाही तुमचं. प्रत्येकाचं येईल मला सदैव आठवण. धन्यवाद. ओम गम गणपते नमः.